दिवशी ज्या दिवशी तुम्ही खेळत या सगळ्या आंदोलनानंतर लोकांनी तो फोटो बघितला होता, पण त्यानंतरची तर ही आता अगदी कोऱ्याची परिसीमा ओलांडली की ते फोटो बघितल्यानंतर कुठलाच माणूस स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाही इतकं वाईट. लय अवघड आहे हो खरंच. नाही बघू वाटत ते सर, खरंच सांगतो मी, नाही बघू वाटत. ज्यावेळेस पहिला फोटो आम्हाला दाखवण्यात आला ना, माहीत आगच झाली. पहिला फोटो भयंकर होता दाखवला, ते भयंकर. हे आहे ना, हे याला जबाबदार फक्त दाणे आहे, मुंडे आहे, बाकी कोणी नाही. त्याला पैसे गोड लागले. आत्तापर्यंत हे लोक मोकाट सोडलेले होते. हे कोणाचा पण खून करायचे, जमिनी बळकायचे, प्लॉट बळकायचे, खंडाण्या मागायचे, हार्वेस्टरवाल्याचे पैसे काय, कारखान्याचे काही, त्याला नेऊन द्यायचे. याला गोड लागायचं ते पैसे त्यावेळेस. म्हणून याने मोकळं सोडले, तुम्ही काही पण करा, मंत्रिपदाचा सगळा वापर तुमच्यासाठी. याला सगळा जबाबदार ते पुरावे नाही म्हणतात. इतकं निर्दयी आणि तिरस्कारानं भरलेलं सरकार मी नाही बघितलं आत्तापर्यंत. इतके निर्दयी नाही बघितलं की तुम्ही इतके तिरस्कारानं भरले. तुम्ही कशाला म्हणतात पुरावे नाही? पुरावे नाही बोलता, तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणता. हे लोक त्याचे पैसा त्याच्यापर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती आहे, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती आहे. तो 302 मध्ये आला पाहिजे, तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही तुम्ही. पण आत्तापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेल्या आहेत, आता असं वाटतं का की ते या 302 खुनाच्या गुन्ह्यामध्ये केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिना दीड महिन्यापासून सरकार विचार पण करत नाही, त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यात आणि 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. त्या अजितदादा पवारांना सांगतो आणि फडणवीसांना सांगतो, त्याला काढून फेका, आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी गुंड संभळीत असल्यावर क्रूर हत्या करणारे मला लय भोगावं लागणार. साधं सोपं समजू नका. तुम्हाला वाटत असं एवढं सोपं नाही. कुठलं बळ म्हणजे ज्या पद्धतीने ते हसतायत, सेल्फी काढतायत, कसलं सेलिब्रेशन करतायत? एकीकडे यांची भैया यांची एक रेषा ठरलेली, ती बोलावी लागणार आहे. आता नाविलाज आहे त्याला, ती बोलावी लागणार. यांची एक सीमा ठरलेली, एवढंच आपलं. यांचा देव वेगळा, यांचा नेता वेगळा, यांची संस्कार संस्कृती वेगळी. इतक्या नीच पातळीचे ते. हे सगळे सारखे आहेत. हे पुरे सगळे सारखे आहेत. हे सगळे सारखे आहेत. यांच्यात कोणात काहीच बदल नाही. ही टोळी कायम संपावं लागणार आहे. आणि उभ्या महाराष्ट्राला कळालं, बरं झालं. या राज्यातल्या मराठ्यांना सांगतो आणि जनतेलाही सांगतो, तांब्याभर पाणीसुद्धा या पायदेशील इथून पुढे देऊ नका. अजिबात नाही. इतकी क्रूर हत्या जर आपल्या घरातल्या लेकराची केली असती तर तुम्ही कसे वागला असतात मराठ्यांनो? तुमच्या लेकराची क्रूर हत्या केली असती तर असंच वागला असतात. हे कोण आहे? संतोष भाया, तुमचंच लेकरू आहे मराठा. तुम्हाला वाटत असं नाही हो चांगला आणि तेव्हा चांगला, कोणी चांगला नाही. यांना तांब्याभर पाणी इथून पुढे देऊ नका. हो, यांनी आपल्या लेकराला हलहल करून मारलं. इतके क्रूर मारलं ना, गँगवार होते त्याचं सुद्धा मेलं नसेल, कोणी मारलं नसेल. इतकं क्रूर मारलं, भयंकर. बदलाव होणार, संतोष भैयांचा बदलाव होणार. संतोष भैया असणार. संतोष भैयांना असायला लावायची जबाबदारी आपली सगळ्यांची. धीर धरायचा. सगळं उडत गेलं, कोणाला काय मोजायचं नाही, आपल्याला बदला घ्यायचा. येऊ दे, सुटून येऊ दे, कशी आहेस तशी येऊ दे, सुटून येऊ दे, जेलमध्ये सोडू दे, लढायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपण आपल्यासोबत धनंजय पण आहेत. धनंजय, म्हणजे प्रचंड वेदना होत आहेत. त्या वेदनेची जी खोलवर वेदना गेल्या आहेत, त्याला शब्द नाहीत. नाही, आज मी निशब्द झालेलो आहे. मला बोलताना काही कळत नाही काय बोलावं ते. रात्री झोपलो, दादाही झोपले नाहीत, कोणी गावातले कोणी झोपलं नाही. 2-2:30 वाजता इथून सगळे घरी गेले आणि मी थांबलो होतो इथंच पोरांसोबत. निशब्द झालेलो आहे मी. पहिल्यांदा 85 दिवस झालं आता. आज पहिल्यांदा असं झाली गोष्ट की मला कुठंच काहीच बोलता येत नाही आणि काय करावं समजत नाही.
तुम्ही आता पाटलांशी बोलताना म्हणाले की आता घरी काय सांगू असं प्रश्न पडला. खूप मोठा प्रश्न आहे तो. सगळे पाठीमागं उभा आहेत म्हणून तरी कुठंतरी इथपर्यंत आपण येऊ शकलो. पुढेही जाऊ, कारण का यांना हीच गोष्ट पाहिजे असेल की हे कमजोर कसे होतील. त्या अर्थानंच कदाचित हे सगळे गुन्हे केले असतील. आणि भीती व वातावरण जे झालेलं आहे सगळं, याच्यावर मी रात्री बऱ्याच लोकांना हे सगळं पाठवलं आहे की मी निर्णय घेणार आहे. निर्णय किती कठोर असू द्या, विचारात घेऊन निर्णय घेणार आहे. हे सगळं जे ह्यांना सगळ्याला सगळं माहिती आहे आत्तापर्यंत. हे फोटो ह्या आधीच बघितलेत लोकांनी. हे गृहमंत्रालयापर्यंत हे सगळं फोटो वगैरे गेलेले असणार आहेत. ह्यांना सगळं माहिती आहे, पण ह्याच्यातून वाचणार कसं, याच्यासाठी काय करावं लागेल. हे राजकीय लोक या जिल्ह्यातले ठराविक, ज्यांना मन नाही, हृदय नाही, ह्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे. आज माझा 4 वर्षाचा मुलगा म्हणतोय संतोषांना आल्यावर मी शाळेत जाणार आहे, आणि ह्यांना आईबापा असून हे म्हणतायत की आमचे लेकरं आम्हाला विचारतायत की शाळेत की हे काय चालू आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही नायनाट केला, एका निष्पाप माणसाचा बळी घेतला, त्याचं तुम्हाला दुःख कधी व्यक्त झालं नाही, परंतु तुमच्या फ्युचरचं तुम्हाला पडलं आहे. अतिशय खालच्या स्तराची विचारसरणी घेऊन हे सगळे चाललेत एका कशाला तरी चिकटून. हे अत्यंत निंदनीय आहे, आणि ह्यांना नियती माफ नाही करणार. नियतीवर माझा विश्वास आहे. ह्यांना नियती, ह्यांचं सगळं जे काळा बाजार आहे ह्यांचा सगळा, हे सगळं उठवणार आहे. आणि हे लोक यांच्याच जीवावर सगळं करत होते हे देखील यांना पक्क माहिती आहे. पण धनुभाऊ, याची कल्पना होती खरं तर. अनेक जण म्हणत होते की अशा पद्धतीने झालाय सगळा प्रकार. कल्पना होती की असं काय झालं होतं? खरं तर मी काहीच म्हणजे त्या गोष्टीकडेच कधी लक्ष दिलं नाही, कारण का मला दुःख व्यक्त करायचा सुद्धा अधिकार यांनी ठेवला नव्हता. मला लढायचं होतं. आपण सगळे लढलो नसतो, आपण न्याय मागितला नसता, तर हीच गोष्ट जर पहिल्या दिवशी झाली असती तर मग खूप भयानक परिस्थिती झाली असती, आणि ह्यांना हेच अपेक्षित असावं असं देखील मला वाटतं. पण मग ज्यावेळेस मला पहिला फोटो बघायला आठवतं की मी तुम्हाला विचारलं होतं खाजगीमध्ये की फोटो तुम्ही बघितला, तुम्ही म्हणजे बघणार नाही कारण मला ती वेदना होता. आजच्या तर त्यापेक्षा पुढे जाऊन मी आज एकच फोटो बघितला आणि डोळे झाकले आणि साईड बाय झालो. मला त्या एका फोटोनंच मला जे काही वेदना झाल्या, आम्ही जे लहानपणीपासून राहत होतो ते सगळे दिवस आठवले, आणि शेवटचा आजचा हा फोटोचा पण दिवस आठवला. तर कुठंतरी अशी गोष्ट आहे ही की सहन नाही होऊ शकत. रात्री आमचे गावकरी सगळे येऊन बसलेले होते इथं. जे येईल त्याच्याकडे बघून मला असं वाटायचं की त्याच्या गळ्यात पडून रडावं, मोकळं व्हावं, परंतु मी पूर्ण तुटून गेलेलो आहे. मला समजत नाही आहे की म्हणजे मी काय करू आता. मला निर्णय काय घ्यायचा आहे, मला काय कसं लढायचं आहे. तुम्ही सगळे सोबत आहेत पहिल्या दिवसापासून, म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. यापुढं वाट खूप कठीण आहे, दुःखाची वाट आहे. कशी तुडवावं हे समजत नाही. धनुभाऊ, तुम्ही म्हणाला होतात की शेवटच्या क्षणी काय घडलं असेल तर मी कुठून तरी येईल, येईल आणि मला वाचेल असं. त्याला फक्त मी दिसत असेल की कुठून तरी येईल, कारण का आपण एवढ्या उंचीचे नाही आहेत. आपण या कलियुगातले माणसं आहेत, परंतु जे राम लक्ष्मणाचे आचार विचार होते त्या आचार विचारांना आम्ही सगळं चलत होतो, म्हणजे घडवायचं बघत होतो. त्याला फक्त दिसत असेल की मी कुठून तरी येईल. तो शोधत देखील असेल, त्या निरागस डोळ्यांनी बघत असेल की आपला भाऊ कुठून येतोय का. कारण का आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकाळामध्ये आम्ही एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून काम करायचो चांगलं. तसंच त्याला वाटलं असेल की कुठून तरी येऊन मला वाचवेल. पण या पोलीस यंत्रणेनं यांना सगळं माहीत असताना, यांना टावर लोकेशन माहीत असताना, आरोपीला कुठंतरी गावकरी जाऊन मारतील ह्या भीतीपोटी यांनी भावाचा जीव जाऊ दिला, पण त्या आरोपीला वाचवलं आणि आरोपीला एक धक्का पण नाही लागू दिला. आणि एवढं होऊन देखील त्यांना त्यांचे 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या घटनेदिवशी सगळे मोबाईल चालू असताना कुठंही पकडायचा प्रयत्न केला नाही. SP साहेबांना, जुन्या बारगड साहेबांना कोणाकोणाचे फोन गेले, त्याचा CDR जर आज काढला तर ह्या सगळ्या राजकीय लोकांनी त्यांना हे प्रकरण दाबून टाका असंच असणार आहे, आणि याच्यात काहीच खोटं निघणार नाही. हे मात्र खरी गोष्ट आहे ही. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आता संघर्ष करावा लागणार आहे. आता ही सगळी परिस्थिती आहे, न्यायासाठी संघर्ष करावा लागतो. आता तेच चालू आहे. आत्तापर्यंत एवढ्या दिवस दुःख पाठीवर होतं, ते आता पायदळी मी नाही घेऊ शकत. पायदळी दुःख घेऊन मी त्याच्यावर नाही चालू शकत.
कालपासून धनंजय मुंडेंचं नाव फार मोठ्या प्रमाणात सगळीकडे घेतलं जातं. तुम्हाला वाटतं का की धनंजय मुंडेंना सुद्धा आरोपी केलं पाहिजे? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 1 ते 7 आरोपी कोण आहेत, त्यांना सांभाळणारा कोण आहे आणि ते कुणाच्या जीवावर करत होते. पण ह्यांना माणुसकी, नैतिकता म्हणजे स्वतःचं फक्त कसं चलेल, स्वतः फक्त कसं त्या IT मध्ये राहायचं, काळा बाजार केलेल्या पैशाच्या जीवावर, हे सगळे खंडणीतून आलेल्या पैशावर, हे सगळे डील करून जे हे आयुष्यभर ह्यांनी काढलेलं आहे, त्यांना जिथं जे बसलेले चिकटून त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. गरिबाचं लेकरू नाही, समाज नाही, काही घेणं देणं नाही, कुठलीच गोष्ट नाही. त्यांना आरोपी केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आम्ही सांगायलोत ना, ह्याच्यात 150-200 लोक असतील सगळे. तुम्ही जर हे गृह मंत्रालयाच्या नाकावर टिचून जर तुम्ही एका गाडीमध्ये सोडायला जातात 200-300 लोक घेऊन सरेंडर केले म्हणजे काय उपकार झाला का? आज 1 नंबरचा जो आरोपी आहे त्याला लाज वाटायला पाहिजे होती जीवाला. एवढा मोठा चुकीचा सगळा पसारा वाढून ठेवण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम केलं असतं तर आज अशा गोष्टी घडल्या नसत्या ना. कुणाच्या जीवावर केलं? त्यांचा विचार घेतला तर ते सांगतील नाव तुम्हाला माझ्यापेक्षा, हे कुणाच्या जीवावर सगळं चालू होतं.